श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हा सर्वांना माहिती आहे 22 जानेवारी म्हणजेच गुरुवारी आहे माघ चतुर्थी. म्हणजेच काय तर गणेश जयंती. आणि या दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा म्हणतात. तिलकुंद नावाने सुद्धा ओळखल्या जातं, तिलकुंद चतुर्थी म्हणून. या दिवशी गणेश लहरी पृथ्वीवर आल्या होत्या. म्हणजे या दिवशी भगवान गणेशजी हे पृथ्वीवर येत असतात आणि त्यांचा जन्म झालेला होता. म्हणून आपण माघ चतुर्थीला ही गणेश जयंती साजरी करत असतो. या दिवशी तुम्ही जे काही इच्छा गणपती बाप्पाला मागसाल ती तुमची नक्कीच पूर्ण होणार आहे. तर आपली अशा कुठल्या इच्छा आहे, त्या पूर्ण करायच्या, उपाय कुठले करायच्या, केव्हा करायचे, सर्व माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. जे पण ताईदार आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे पुढचे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला सेवा कशा करायच्या तर बघा, या दिवशी खूप असं अनन्यसाधारण महत्व आहे. आणि महत्वाचं म्हणजे हा गुरुवार दिवस आलेला आहे आणि आपण गुरुवारी इतर सेवा सुद्धा करत असतो. त्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जाणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 21 तांदळाचा असा उपाय सांगणार आहे, ज्याने तुमची कुठलीही इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होणार आहे. मग ती इच्छा तुमच्या मुलाबाळाच्या संबंधित असो किंवा मग मुलांच्या प्रगती संबंधित असो, अभ्यासाबाबत असो किंवा मग पतीच्या चांगल्या आयुष्यासाठी असो किंवा मग आजारपणासाठी असो, नोकरीमध्ये समस्या असतील, कुठलीही इच्छा असो तुमची पूर्ण होणारच. कारण या दिवशी गणपती बाप्पा सर्वांना आशीर्वाद देत असतात. सर्वात महत्वाचं आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही दुधाने करा, पंचामृताने करा किंवा मग पाण्याने करा, चालेल. फक्त अभिषेक करत असताना ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम तुम्हाला 3 वेळा म्हणायचा आहे. जर 11 वेळा म्हटलं तरी चालेल किंवा मग जास्त म्हटलं किंवा मग 21 वेळा, 108 वेळा किंवा 101 आवर्तने जरी केली तरी चालेल. पण एवढा पुरेसा वेळ नसतो प्रत्येकाकडं. तर तुम्ही 3 वेळा जरी केलं तरी सुद्धा चालेल. याचबरोबर गणपती अष्टक म्हणायचा आहे. पर तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. ते सुद्धा 3 वेळा म्हणायचं आहे. हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे. हे झाल्यानंतर गणपती बाप्पाला व्यवस्थित पुसून या दिवशी गणपती बाप्पाला जानवं आवर्जून घालायचंच आहे. गणपती बाप्पाला जानवंच घालायचं, पूजा करायची, हळदी कुंकू अक्षदा लावायचा, तुपाचा एक दिवा लावायचा आणि गणपती बाप्पा समोर एक आसन टाकून त्यावर बसायचं. 21 तांदूळ घ्यायचे. 21 तांदूळ हे अखंड असायला हवे. त्यामध्ये खणलेले, तुटलेले असे नको. कारण तुटलेले तांदूळ किंवा कुठलीही वस्तू आपण तुटलेली जरी वाहिली ना देवाला, तर आपल्या घरात दरिद्रता, दुःख, संकट हे गोष्टी येतात. असं म्हणत नाही की प्रत्येकालाच येतात, कारण कसं आहे देव कोणाला दुःख देत नाही. पण मात्र देवाला वाहत असताना अखंड वस्तू व्हायची असते. म्हणून तांदूळ हे अखंड असावे. तर अखंड तांदूळ तुम्ही घ्यायचे आहे. त्यावर हळदी कुंकू टाकून ते लाल करून घ्यायचेच. म्हणजेच काय तर त्याच्या अक्षदा करून घ्यायच्या आहे. अक्षदा केल्यानंतर ते हातामध्ये ठेवायचं. हातामध्ये ठेवल्यानंतर एकदम अशी मुठ्ठी अशी फीड बांधायची आहे. मुठ्ठी बांधल्यानंतर तुम्हाला ओम श्री गणेशाय नमः किंवा मग ओम गणपते नमः, ओम गणपते नमः मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. बघा, फक्त कुठलीही सेवा करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे. तुम्हाला असं अक्षरा घेतल्यानंतर तुम्हाला ओम गणपते नमः हे तुम्हाला 108 वेळा म्हणायचं आहे. म्हणणं झाल्यानंतर गणपती बाप्पांना ते तांदूळ जे घेतलेलं आहे ना ते एक एक अर्पण करायचं आहे. ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः हे म्हणत किंवा मग ओम मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा या 3 मंत्रापैकी तुम्ही कुठलाही एक मंत्र म्हणू शकता. येत नसेल तर श्री गणेशाय नमः म्हटलं तरी सुद्धा चालेल. गणपती बाप्पाचं स्तोत्रम हे आवर्जून म्हणायचं आहे आणि गणपती अथर्व शीर्षम 1 वेळा तरी म्हणायचं आहे. जे मुलं शाळा शिकताय
त्यांच्यासाठी खूप उपयोगाची सेवा आहे. त्यांच्या बुद्धीमध्ये खूप फरक पडेल. कारण कसं असतं ना, आपण अभ्यास करतो पण कंटिन्यू लक्षात राहत नाही. म्हणून गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे, विघ्न विनाशक आहे. त्यांना प्रार्थना करा. तुमच्या आयुष्यामधल्या सर्व विघ्न दूर होऊ द्या आणि अभ्यासामध्ये प्रगती होऊ द्या. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. त्या अक्षिता तुमची इच्छा बोलून गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला धूप, दीप ओवाळायची आणि तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर तुम्हाला प्रसाद वाटा. बघा या दिवशी ना बरेच ताईदादा उपवास सुद्धा करत असतात. पण तुमच्या तब्येतीकडे बघून नंतर उपवास करा. तब्येत चांगली नसेल तर उपवास केला तर काही हरकत नाही. प्रत्येकाने उपवास केलाच पाहिजे असं बिलकुल नाहीये. पण तब्येत चांगली असेल, तुमची इच्छा असेल तर नक्की उपवास करायचा आहे. या दिवशी उपवास केलेला खूप चांगलं असतो. तर तुम्ही दिवसभर उपवास करा, संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. जसं आपण संकष्टी चतुर्थीला करतो, चंद्राची पूजा करतो त्या पद्धतीत नाही करायचं. या दिवशी चुकून सुद्धा चंद्राकडे बघायचं नाही. कारण काय होतं ना, मग ज्या वाईट लहरी आहे किंवा मग जे वाईट दोष आहे ते लागतात. म्हणून या दिवशी तुम्हाला फक्त आणि फक्त गणपती बाप्पाचीच सेवा करायची आहे. चंद्राची सेवा करायची नाही. तर तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे, अर्चना करायची आहे. तुम्ही 21 मोदक बनवा आणि या दिवशी ना तिळाचा खूप महत्त्व आहे. तुम्हाला माहिती आहे याला तिलकुंद चतुर्थी सुद्धा म्हणतात. म्हणून या दिवशी गणपती बाप्पाला तीळ आणि गुळ व्हायचा म्हणजे तिळगुळ व्हा किंवा मग तीळ सर्वांनी थोडे थोडे गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. या दिवशी तुम्ही जे मागसाल ते नक्कीच पूर्ण होणार. फक्त सेवा ही पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण मनाने करायची आहे. आता महत्त्वाचं म्हणजेच काय? तर तुम्ही जेव्हा ही सेवा, उपाय करता ना, तेव्हा घरातील प्रत्येकाने वेगवेगळे 21 तांदूळ घेतले तरी सुद्धा चालतील. कारण की त्यांची इच्छा वेगळी. आता इथं असं कोणीच नाही ज्याची कुठली इच्छा नाहीये. माझी सुद्धा इच्छा आहे, तुमच्या सुद्धा इच्छा आहे. ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे त्याला सुद्धा इच्छा आहे. ज्याच्याकडे पैसा कमी आहे त्यांच्या सुद्धा इच्छा आहे. म्हणून प्रत्येकाने आपली इच्छा मागून उपाय करायचा आहे. घरातील जेवढे व्यक्ती असेल ना त्यांनी 21 तांदूळ अखंड घ्यायचे, गणपती बाप्पांना अर्पण करायचे आणि आपली इच्छा बोलायची आहे. आता महत्वाचं म्हणजेच काय? तर तुम्हाला या दिवशी जर लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे पैशासाठी जर सेवा करायची असेल, तर ती सेवा कशी करायची, कुठली करायची ते सुद्धा बघूया. त्या अगोदर ही जी सेवा सांगितली मी तुम्हाला गणपती बाप्पाची, ही सेवा तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही करू शकता. फक्त संध्याकाळच्या 7 वाजेच्या अगोदर करायची आहे. म्हणजेच आपण संध्याकाळी 6 वाजता दिवा लावतो, तर देवपूजेच्या अगोदर तुम्हाला ही सेवा करायची आहे. सकाळी 5 वाजतापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही सेवा करा, चालेल. आणि उपवास जर करसाल तर सकाळी उपवास करा, संध्याकाळी सोडला तरी सुद्धा चालेल. तिळगुळ आवर्जून गणपती बाप्पाला नैवेद्य स्वरूपात द्यायचा आहे. आता पैशासाठी सेवा कशी करायची आणि कोणती करायची? तर तुम्हाला यामध्ये सुद्धा 21 तांदूळ घ्यायचे आहे. 21 तांदूळ घ्यायचे, त्याला हळदी, कुंकू टाकून ते अक्षदा तयार करायच्या. देवघरासमोर बसायचं. धूप, दीप लावायचा परत. एक तुपाचा दिवा लावायचा. कारण तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. लक्ष्मी प्राप्तीची जेव्हा आपण सेवा करतो ना, तेव्हा तुपाचा दिवा आवर्जून लावायचा असतो. म्हणून तुपाचा दिवा लावायचा. ते झाल्यानंतर जिथं आपली मातेची, लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, मग चांदीची असो किंवा मग साधी पितळीची असो किंवा मग मूर्ती नाही पण फोटो आहे तरी सुद्धा चालेल. तुम्हाला माता समोर ते तांदूळ असे ठेवायचे आहे आणि तुम्हाला 3 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला महत्वाचं म्हणजे श्री सुक्तांचं पठण करायचं आहे आणि लक्ष्मी अष्टकमचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे 3 वेळा. बघा तुम्हाला ते तांदूळ लक्ष्मी मातेसमोर असे ठेवायचे. तुम्हाला श्री सुक्ताचं 3 वेळा पठण करायचं आहे, लक्ष्मी अष्टकमचं 3 वेळा पठण करायचं आहे आणि लक्ष्मी गायत्री मंत्राचं 108 वेळा पठण करायचं आहे. विष्णू गायत्री मंत्राचं सुद्धा पठण करायचं आहे. 21 वेळा केलं तरी सुद्धा चालेल आणि कुबेर मंत्राचं 1 वेळा पठण करायचं आहे. 1 वेळा म्हणजेच काय? 11 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. तुम्ही ही सेवा करून बघा आणि हे सर्व झाल्यानंतर एक लाल कपडा घ्यायचा. त्यावर तांदूळ ठेवायचे. त्याची एक पोटली बांधायची आणि ती पोटली तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. जिथं तुम्ही तुमचे महत्त्वाचे कागदपत्र, पैसा, तुमचे सोनं ठेवता ना, तिथं तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे.
या वर्षभरामध्ये तुमच्याजवळ एवढा पैसा वाढेल ना, तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. नक्की तुम्हाला हे दोन्ही उपाय करायचेच आहे. आणि कोण कोण हे उपाय करणार आहे त्यांनी नक्की कमेंट करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ टाईप करायचं आहे. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्यानी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.